श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 31 मार्च 2025 वार सोमवार आणि उद्या आलेली आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांची आवडती तिथी म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. याच दिवशी महाराज कर्दळीवनातून प्रकट झाले होते आणि ज्या दिवशी ते प्रकट झाले तो दिवस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी हा एक दिवस मोठा उत्सव पर्वणीच असतो. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधीपासूनच आपण स्वामी भक्तांनी सेवेला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच जणांची 21 दिवसांची 11 दिवसांची सेवेची सांगता ही उद्याच्या दिवशी होणार आहे. तर उद्याच्या दिवशी महाराजांना आपल्याला असा कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, महाराजांच्या आवडीचा नैवेद्य कोणता आहे, नैवेद्य अर्पण करत असताना कोणता मंत्र बोलावा, याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्या महाराजांचा प्रकट दिन आहे. तसं तर रोजच आपण आपली देवपूजा करत असताना महाराजांना त्यांच्या आवडीची खडीसाखर ही अर्पण करत असतो. पण महाराजांचा प्रकट दिन असल्याने महाराजांना प्रिय असलेल्या काही पदार्थ आपल्याला जे आहेत ते महाराजांना अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत. तर पहा, ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशी महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण करावं. ज्यांच्या सेवेचा उद्याच्या दिवशी शेवटचा दिवस असेल त्यांनी ती सेवा पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महाराजांसाठी त्यांच्या आवडीचा एखादा तरी नैवेद्य अर्पण करायचा आहे. बघा, महाराज जे आहेत ते साध्या खडीसाखरेने देखील प्रसन्न होतात किंवा तुम्ही एखादं फळ जरी अर्पण केलं तरी महाराज हे प्रसन्न होतात. पण आता महाराजांचा प्रकट दिन आहे. आपल्या सर्व स्वामी भक्तांना असं वाटतं की मी महाराजांसाठी हे करू का, ते करू का. मग प्रश्न असा पडतो की महाराजांना काय आवडतं. तर महाराजांना असे बरेच पदार्थ जे आहेत ते आवडायचे. आता महाराजांच्या आवडीचे पदार्थ बनवत असताना किंवा नैवेद्याचं ताट तयार करत असताना त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करावा का, हा बऱ्याचशा मैत्रिणींचा प्रश्न असेल. आता गुरुचरित्राचं पारायण ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही. पण श्री स्वामी समर्थ महाराजांची जी ही सेवा आपण करतो त्यावेळेस अशा काही नियमांचं पालन आपल्याला करण्याची गरज नाही. म्हणजे भाजीमध्ये आपण कांदा लसूण वापरला तरीही चालतो. किंवा तुम्हाला असं वाटलं की महाराजांसाठी मी कांदा लसूण विरहित नैवेद्य बनवणार आहे तर तुम्ही तसंही करू शकता. बघा, महाराजांना तुम्ही त्यांच्या आवडीची फळं अर्पण करू शकता, दूध साखर देखील अर्पण करू शकता, घरामध्ये असलेले ड्रायफ्रुट्स ज्यामध्ये काजू बदाम अंजीर यासारखे जे पदार्थ आहेत ते देखील तुम्ही महाराजांना अर्पण केले तर महाराज प्रसन्न होतात. पण बघा, प्रकट दिनाचं औचित्य साधून काही वस्तू आपण आपल्या हातांनी बनवून जर महाराजांना अर्पण केल्या तर नक्कीच आपल्याला केलेल्या सेवेचं फळ हे मिळतं. महाराज फक्त आणि फक्त सेवेचे भुकेलेले आहेत. ते कधीच असं म्हणणार नाहीत की तुम्ही मला एवढ्या वस्तू अर्पण करा किंवा एवढे पंचपक्वान्न अर्पण करा. पण आपल्याच मनात असं येतं की महाराजांसाठी मी हे करू का, ते करू का. तर उद्याच्या दिवशी तुम्ही काही जे पदार्थ आहेत ते घरामध्ये बनवू शकता. सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये तुम्ही कांदा लसणाचा वापर करू शकता. आता उद्याच्या दिवशी महाराजांना बेसनाच्या पदार्थांचं नैवेद्य तुम्ही तयार करू शकता. ज्यामध्ये महाराजांना पुरणपोळी खूप आवडायची तर तुम्ही उद्या पुरणावरणाचा नैवेद्य अर्पण करू शकता. आता आज गुढीपाडवा होता तर गुढीपाडव्याच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा बेत असेल तर मग उद्याच्या दिवशी तुम्ही वेगळे काही पदार्थ बनवू शकता. ज्यामध्ये तुम्ही महाराजांना प्रिय असलेले बेसनाचे लाडू बनवू शकता. त्यामुळे तुम्ही महाराजांसाठी बेसनाचे लाडू बनवू शकता. आता बेसनाच्या लाडवा व्यतिरिक्त महाराजांना खीर देखील अतिशय प्रिय आहे. तर खीर कोणती बनवावी, तर तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता, त्याचबरोबर रव्याची खीर बनवू शकता किंवा तुम्ही मखाण्याची खीर बनवली तरी देखील ती महाराजांना अत्यंत प्रिय आहे. तुम्ही किती मनापासून महाराजांना अर्पण करताय नैवेद्य ते महत्त्वाचं आहे. तुम्ही किती पदार्थ बनवताय ते महत्त्वाचं नाही. सांगितल्याप्रमाणे महाराज हे फक्त आपला भाव बघतात, किती मनापासून तुम्ही त्यांची सेवा केलेली आहे हे बघतात आणि तरच तुम्हाला ते केलेल्या सेवेचं फळ देतात, तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतात. सांगितल्याप्रमाणे बेसनाचेच पदार्थ तुम्ही उद्या बनवा, कारण बेसनाचे पदार्थ महाराजांना खूप आवडायचे. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पुरणपोळी बनवू शकता, बेसनाचे लाडू बनवू शकता,
त्याचबरोबर महाराजांना कांदा भजी देखील खूप आवडायची. तर मग आता नैवेद्याच्या ताटामध्ये ही कांदा भजी ठेवली जात नाहीत, कारण तुम्ही कांदा लसण विरहित जर नैवेद्य तयार करणार असाल, तर त्या ताटामध्ये जर तुम्हाला ही कांदा भजी ठेवायची नसतील, तर मग अशा वेळेस काय करायचं, की एका वेगळ्या प्लेटमध्ये ही कांदा भजी ठेवायची. त्यानंतर नैवेद्याच्या ताटाच्या बाजूला तुम्ही ही कांदा भजीची प्लेट जी आहे ती ठेवायची आणि अशा पद्धतीने तुम्ही महाराजांना कांदा भजी देखील अर्पण करू शकता. कांदा भजी महाराजांना खूप आवडायची, म्हणूनच कांदा महाराजांच्या नैवेद्यामध्ये चालतो. मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही. तुम्ही जवळच असलेल्या कोणत्याही केंद्रामध्ये गेलात, उद्याच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य न्यायचा असेल, मग तुम्ही खिचडी बनवणार असाल किंवा पुलाव बनवणार असाल, तर त्यामध्ये तुम्ही आवर्जून कांदा लसणाचा वापर करू शकता. काहीही तुम्ही चुकीचं करत नाही आहात. फक्त गुरुचरित्राचं ज्यावेळेस आपण पारायण करतो, त्यावेळेस काही नियमांचं पालन हे अवश्य करावं लागतं. महाराजांना कांदा लसण चालतो, पण फक्त मांसाहार चालत नाही. ज्यावेळेस आपण घरामध्ये मांसाहार बनवतो, त्यावेळेस महाराजांच्या जवळ देखील आपण जाऊ नये. हाच एक महत्त्वाचा नियम स्वामी सेवेमध्ये आपल्याला पाळायचा असतो आणि या व्यतिरिक्त असे काही कडक नियम नाहीयेत. थोड्याफार गोष्टी सोडल्या तर महाराजांचे जे नियम आहेत ते अगदी साधे सोपे आहेत. तर आता ही जी सेवा आपली सुरू आहे 11 दिवसाची, 21 दिवसाची, त्याची सांगता देखील तुम्ही करू शकता. म्हणजे महाराजांना तुम्ही नैवेद्य अर्पण करणार आहात, म्हणजे तुमची सेवा पूर्ण झाली, तर तुम्ही साधी खडीसाखर देखील महाराजांसमोर ठेवली तरी महाराज तुमच्या सेवेने प्रसन्न होतील. त्या सेवेची सांगता करण्यासाठी जसं गुरुचरित्र पारायणाची सांगता करताना आपण 4 ते 5 प्रकारचे नैवेद्याचे ताट जे आहेत ते पोथीसमोर, ग्रंथासमोर ठेवतो. तसं काही करण्याची तुम्हाला गरज नाही. तर तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर तुम्ही खडीसाखर महाराजांसमोर ठेवली तरी देखील महाराज प्रसन्न होतात आणि तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ हे देतातच. त्याचबरोबर महाराजांना घेवड्याची भाजी म्हणजे श्रावणी घेवडा किंवा ज्याला बीन्सची भाजी म्हणतात, ती भाजी देखील अत्यंत प्रिय होती. मग तुम्ही वरण, भात, घेवड्याची भाजी, पोळी असा साधा स्वयंपाक बनवला आणि गोडामध्ये एखादी खीर बनवली किंवा तुम्ही बेसनाचे लाडू ठेवले, तरी देखील हा नैवेद्य महाराजांना चालतो. तो नैवेद्य महाराज स्वीकारतात. आता नैवेद्य अर्पण करण्याची एक योग्य पद्धत आहे. तर पहा, साधी खडीसाखर जरी तुम्ही महाराजांसमोर ठेवणार असाल, तर देवघरासमोरील दिवा प्रज्वलित असावा. धूप अगरबत्ती लावून घ्यावी. खाली आपल्याला पाण्याने चौकोन बनवायचा असतो. त्यावरती जो नैवेद्य तुम्ही ठेवणार आहात, तो नैवेद्य ठेवायचा आणि बघा महाराजांच्या नैवेद्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवावे. तुळशीपत्राशिवाय महाराज जे आहेत ते नैवेद्य ग्रहण करत नाही. तुम्ही जेवढे पदार्थ बनवलेले असतील, त्या सर्व पदार्थांवरती एक-एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. आता तुम्ही फळं जरी महाराजांसमोर ठेवणार असाल, तरी त्या फळांवर देखील तुम्हाला तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे. मग तुम्ही आंब्याचा नैवेद्य दाखवणार असाल किंवा केळी महाराजांना अर्पण करणार असाल, तर त्यावरती देखील तुम्हाला आवर्जून तुळशीपत्र हे ठेवायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही नैवेद्यासाठी ताट तयार केले असेल, तर जेवढे पदार्थ आहेत, ज्यामध्ये पोळीवरती 1 तुळशीपत्र, भाजीवरती 1, खिरीवरती 1 अशा प्रकारे 1-1 तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचं आहे. साधं दूध, साखर जरी तुम्ही महाराजांना अर्पण केलं, तर त्यावरती देखील तुळशीपत्र ठेवूनच दूध, साखर किंवा फळं जी आहेत ती महाराजांना तुम्हाला अर्पण करायची आहेत. आता बघा, तुम्ही जो कोणता नैवेद्य अर्पण करणार आहात, तो नैवेद्य अर्पण करत असताना एक मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. कारण जसं तुळशीपत्राशिवाय महाराज नैवेद्य ग्रहण करत नाहीत, अगदी त्याच प्रकारे या मंत्र पठणाशिवाय देखील नैवेद्य महाराजांपर्यंत पोहोचणार नाही. अगदी साधा सोपा मंत्र आहे, तो तुम्हाला म्हणायचा आहे. सर्व पदार्थांवरती तुम्ही तुळशीपत्र ठेवल्यानंतर 1 तुळशीपत्र तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये बुडवायचं. त्यानंतर तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि ते तुळशीपत्र जे आहे ते नैवेद्याभोवती फिरवायचं आहे आणि नैवेद्याभोवती हे तुळशीपत्र फिरवत असताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचे किंवा तुम्ही साखर अर्पण करणार असाल, तर स्क्रीनवरती दिलेला मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. आता गायत्री मंत्र कसा पठण करायचा, तर 3 वेळा तुळशीपत्र तुम्हाला ताटाभोवती फिरवायचं आणि ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. हा मंत्र 3 वेळा म्हणायचा. त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, नैवेद्यं समर्पयामि. या मंत्राचं पठण करायचं आणि ते तुळशीपत्र जे आहे ते महाराजांच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने महाराजांना तुम्हाला उद्याच्या दिवशी नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.